त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, स्त्री शिक्षणाच्या आद्य क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्त्री शिक्षणासाठी, स्त्री सन्मानासाठी, स्त्री हक्कासाठी ज्या प्रत्येक माऊलीने लढा दिला, त्या प्रत्येक माऊलीला, रणरागिणीला, आदिशक्तीला माझा मानाचा मुजरा. अहो, झोपेचं सोंग घेतलेल्यांना उठवावं कसं, बहिरेपणाचं ढोंग घेतलेल्यांना सुनवावं कसं, आपल्या समाजातल्या स्त्रीला या शिक्षणाच्या प्रवाहात आणावं कसं, आणि शिक्षण हेच आपलं जीवन आहे हे आपल्या समाजातल्या लोकांना समजून सांगावं कसं, पटवून द्यावं कसं, पटवून द्यावं कसं. खरंच आज आपला समाज, आपला देश खूप प्रगती करत आहे, प्रगतीच्या वाटचालीस आहे. पण तरीही आपल्या देशात, आपल्या समाजात स्त्रीला जेवढं महत्त्वाचं स्थान मिळालं पाहिजे तेवढं नाही मिळत. म्हणूनच एका स्त्रीला, म्हणजेच एका लहान मुलीला तिच्या आईच्या गर्भातच मारून टाकलं जायचं. तिच्या जन्मा अगोदरच तिचं बालपण हिरावून घेतलं जायचं. पण तेव्हा आपल्याला कोण अधिकार द्यायचा त्या उमलत्या कळीला तोडायचा, त्या लहान जीवाला मुळापासून नष्ट करायचा? तेव्हाच ती उमलती कळी, तो लहान जीव आपल्या आईला बोलायचा, पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेलं स्त्रीचं जग उघड्या अश्रू नयनांनी पाहायचंय, पुरुषत्वाच्या ओझ्याखाली लपलेलं स्त्रीचं जग उघड्या अश्रू नयनांनी पाहायचंय. काळाच्या पडद्यात ओढू नको आई, अगं आई काळाच्या पडद्यात ओढू नको आई, आता मला जगायचंय, आता मला जगायचंय. आपल्याला, आपल्या समाजाला असं नाही केलं पाहिजे. आपण म्हणतो मुलगा झाला तर चांगलं होईल, पण मुलगी नको. पण मुलगा किंवा मुलगी या दोन्हींना पण आपल्याच देवाचं वरदान म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे. पण आपल्याला हे दिसत नाही की बाहेरच्या समाजात स्त्रीचे स्थान किती मोठे आहे आणि आपल्या समाजात किती लहान. पण तरीही आम्हाला मुलगाच हवा, कारण आमची संस्कृती पुरुषप्रधान संस्कृती ना. रात्री दारू प्यायची आणि बायकोला मारायचं, हीच का हो आपली पुरुषप्रधान संस्कृती? कोणी सांगेल का मला, हीच का हो आपली पुरुषप्रधान संस्कृती? तरीही आम्हाला मुलगाच हवा, कारण मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मुलगा म्हणजे कुलदीपक. पण मुलगी तुमच्या वंशाची पंथी नाही का हो बनू शकत? तिला पण हक्क आहे जगायचा. पण मुलगा एकच घरचा दिवा, पण मुलगी ही सासर आणि माहेर ही दोन्ही घरं तेवत ठेवणारी एक जगजगती ज्योत आहे, हे विसरू नका. लक्षात ठेवा, फुल ना रहे धरती पर तो फल कहां से आएंगे. जर मुलीच नाहीत राहिल्या या धरतीवर तर तुम्ही मुलं कुठून आणणार, तुमचा वंशाचा दिवा कुठून पैदा करणार? जर फुल ना रहे धरती पर तो फल कहां से आएंगे. अंश काटकर अपना तुम वंश कहां से बढ़ाओगे, अंश काटकर अपना तुम वंश कहां से बढ़ाओगे. खरंच आपल्या समाजातल्या स्त्रीला फक्त वाचवलं नाही पाहिजे, तिला शिकवलं पाहिजे, तिला घडवलं पाहिजे, तिच्यावर होणारा अन्याय अत्याचार पूर्णपणे थांबवला पाहिजे. आज बऱ्याच अनेक समाजातल्या स्त्रिया हा पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात काम करताना दिसत आहेत. पण आपल्या समाजातली स्त्री ही अजूनही कुठेतरी अज्ञानाच्या अंधकारात चूल आणि मूल यातच गुरफटलेली दिसते. तिला त्यातून बाहेर काढलं पाहिजे, तिच्या हातात ज्ञानाची ज्योत दिली पाहिजे, तिला शिक्षणाची संधी दिली पाहिजे. तेव्हाच आपला समाज खऱ्या अर्थाने शिक्षित व प्रशिक्षित होईल. आपला नाथपंथी गौरी गोसावी समाज ना, मग हा समाज कोणत्या दृष्टीने मागे राहता कामा नये. मग ते स्त्री शिक्षण असू द्या किंवा आणखी कोणती बाब. पण आजच्या स्त्रिया खूपच हुशार झाल्यात, त्या स्वतःची प्रगती स्वतःच करत आहेत. हे आजच्या या कार्यक्रमावरूनच दिसून येते. हे तर पुरुषांच्या संख्येपेक्षा स्त्रियांची संख्या काही जास्तच आहे. पण स्वतःची प्रगती तर स्वतःच करत आहेत. त्यांची स्वप्न चकोरीबद्ध न राहता मनामध्ये जिद्द, धैर्य, आत्मविश्वास निर्माण झाला आहे. कोणीतरी म्हटलं आहे, अरे लाटांबरोबर तर सगळेच पोहतात, पण खरा शिवी तोच असतो जो लाटांना भेदून पुढे जातो. तशाच काहीतरी आजच्या स्त्रिया आहेत. पण या जगाची रीत अशी आहे, या जगात कोणी चांगलं केलं, ऐका, या जगात कोणी चांगलं केलं तरी सगळी लोक त्याला कुठे नावं ठेवता येतील याचीच जागा शोधतात, आणि काही वाईट केलं तरी नावच ठेवतात. मग अशा या जगामुळे IPS विश्वास नागरे पाटील सर म्हणतात, हे जग फार विचित्र आहे, याच्याकडे लक्ष देऊ नका. हे नेहमी पुढे जाण्यावरच जातं आणि मागे राहण्याची थट्टा करतं. पण असंच काहीतरी आपल्या समाजात स्त्रियांच्या बाबतीत आहे. आपल्या समाजात चुकवण्याची का असेना, दोष मात्र कायम स्त्रीलाच दिला जातो. मग तिने काय योग्य केलं तरी आणि अयोग्य केलं तरी. माशा दोन्हीकडून बोलणाऱ्या जगात आमच्यासारख्या मुलींनी, या स्त्रियांनी जगावं तरी कसं, वागावं तरी कसं? मस्त मनमोकळेपणाने वागलं तर म्हणतात पोरीला घरचं बंधन नाही, शांत गंभीरपणे वागलं तर म्हणतात पोरीमध्ये फेस करायची हिंमत नाही. लग्नाला उशीर झाला तर म्हणतात पोरीतच एखादी खोट असेल, हो पोरीतच एखादी खोट असेल. लवकर लग्न केलं तर म्हणतात एखादं लफडा लपवायचं असेल. खूप शिकलेली असेल तर म्हणतात काय कामाची, डोक्यावर मिऱ्या वाटेल. अशा दुतोंडी जगात, मी म्हणते या दुतोंडी जगात पोरींनी जगावं तरी कसं? निरपराधी असताना बदनामीला घाबरून मरावं तरी कसं? या दुतोंडी जगात पोरींनी जगावं तरी झाशीच्या राणीसारखं आणि मरावं तरी झाशीच्या राणीसारखं. आपल्या समाजातल्या स्त्रियांना शिकण्याची आपण संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. आता आठवला, तुमच्याकडे बघून आठवला म्हणून एक प्रसंग सांगते. कलकत्त्याच्या रस्त्यावरून एक विदेशी स्त्री चालली होती. तिच्याबरोबर तिच्या 2 सहकारी महिला होत्या. पोशाखावरून तर ती सेवावर स्वीकारलेली एक धर्मप्रचारिका वाटत होती. त्याच रस्त्याच्या कडेला एक माणूस असहाय्य अवस्थेत पडला होता. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांकडे त्याच्याकडे पाहण्यासाठी सुद्धा वेळ नव्हता. त्या महिलेने आपल्या सहकारी महिलांच्या मदतीने त्याला आपल्या आश्रमात आणले, त्याला अंघोळ घातली, स्वच्छ कपडे घातले
आणि मरण्यापूर्वी मिळालेल्या या वागणुकीमुळे त्याचा चेहरा उजळला, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती आनंद प्राप्त झाला. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून ती महिला आपल्या सहकारी महिलांना म्हणाली, जर मरण्याआधी ह्या व्यक्तीला समजलं कळलं की आपलं काळजी करणारं कोणतरी आहे तर त्याचं मरण सुखाचं होईल. अहो, एका भिकाऱ्याचा रस्त्याच्या कडेला पडलेल्या एका भिकाऱ्याचा एवढा विचार करणारी ती जगावेगळी आई म्हणजे मदर तेरेसा. ज्या काळात स्त्रियांनी शिक्षण घेणं समाज मान्य नव्हतं, त्या काळात ज्या स्वतः शिकल्या आणि त्यांनी तुम्हाला शिकवलं घडवलं अशा म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. ज्या माऊलीने आपल्या पोटच्या मुलीला लोकांच्या घरी ठेवलं व अनेक अनाथ बालकांना माया दिली, ममता दिला, आश्रय दिला, अशी ती माऊली म्हणजे माय सिंधुताई सपकाळ. जर आपल्या समाजातल्या मुली शिकल्या तर यांच्यातल्या नक्कीच कोणतरी होऊ शकतात. मग त्या अनेक यशस्वी स्त्रिया असतील, मग ती कल्पना चावला असू द्या, किरण बेदी असू द्या, इंदिरा गांधी असू द्या, प्रतिभाताई पाटील असू द्या, किंवा पहिली IAS म्हणजेच कलेक्टर अण्णा राजम जॉर्ज असू द्या, अशा अनेक स्त्रियांनी आपल्या आयुष्यात अखंड कष्ट केलं व यश संपादन केलं. मग आपल्या समाजातल्या स्त्रियांना आपण शिकण्याची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे, तरच त्या आपल्या समाजाचं नाव उज्ज्वल करतील. त्यासाठी त्यांनी थोडे प्रयत्न केले पाहिजेत आणि आपल्या समाजातल्या तुमच्यासारख्या महान लोकांनी प्रयत्न केले पाहिजेत. शेवटी काय, प्रयत्नार्थी परमेश्वर. मला असं वाटतं नेहमी उघड्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न पूर्ण होतात, झाकलेल्या डोळ्यांनी नाही. कारण झाकलेल्या डोळ्यांनी पाहिलेली स्वप्न म्हणजे झोपेत पडलेली स्वप्न आणि ती कायम झोपेतच पूर्ण होतात. म्हणूनच APJ अब्दुल कलाम म्हणतात, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. यूं पंख होने से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है. चला तर मग आपल्या समाजामध्ये अशा काही स्त्रिया आहेत, त्यांना आपल्या सहकार्याची मदतीची गरज आहे. त्यांना सहकार्य करून मदत करून मनमोहक सुंदर सृष्टीचा आनंद देऊया, तरच ते यश संपादन करून उंच उंच शिखरावर पोहोचतील व आपल्या देशाचं, राष्ट्राचं व आपल्या नागपंथी गौरी गोसावी या समाजाचं नाव उज्ज्वल करतील. या सर्व स्त्रियांना मी एवढंच म्हणेन, घे भरारीत उंच 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 उंच. खरंच आजच्या कार्यक्रमातला सगळ्यात महत्वाचा विषय जरा माझ्याकडून बाजूलाच राहिला, तो विषय म्हणजे आपला समाज. महाराष्ट्रातलाच नव्हे तर भारतातल्या तळागाळात खेड्याखेड्यात पोहोचलेला आपला नाथपंथी गौरी गोसावी समाज. असं म्हणतात की नवनाथांच्या कुळातून आपल्या समाजाचा जन्म झालाय, त्यामुळे भिक्षा मागण्याचं वरदान आपल्या समाजाला लाभलंय. पण ज्या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण झालं, ती घटना म्हणजे राईनपाडा येथे घडलेला हत्याकांड. त्या हत्याकांडात 5 लोकांना मारलं गेलं, अगदी बेदम जीव जाऊसपर्यंत मारलं गेलं. पण तेव्हा आपल्या समाजातल्या लोकांनी एकत्र येऊन अनेक मेळावे केले, अनेक मोर्चे केले, अनेक मागण्या केल्या. पण शेवटी काय हो, त्या 5 लोकांचे प्राण जायचे ते गेलेच. 10 लाखाची मागणी करून त्या 10 लाखात त्यांचा जीव तरी परत येणार नव्हता ना. प्राण जायचे ते गेलेच. आपल्या समाजात अजून चांगली एकी असती तर यातून चांगला मार्ग निघाला असता. युनिटी इज स्ट्रेंथ हे कोणी उगीच म्हटलेलं नाहीये, एकी हेच बळ आहे. आपल्या समाजात अजून चांगली एकी असती तर यातनं मार्ग निघाला असता. आपल्या समाजातील लोकांचं म्हणजे आपलं असं कर्तृत्व पाहिजे की आपल्या समाजाची शान आणि मान म्हणजेच आपला डवर आणि त्रिशूळ हा आपल्या कर्तृत्वामुळे नेहमी गौरवाने व अभिमानाने ताट उभा राहिला पाहिजे. या समाजाबद्दल आणि स्त्री जन्माबद्दल खूप काही बोलायचंय, कारण समाजाशिवाय आपण घडत नाही आणि स्त्री जन्माशिवाय आपण निर्माण होत नाही. पण खूप काही बोलायचंय, वेळ तेवढा नाहीये, घड्याळाकडे लक्ष जातंय, वेळ तेवढा नाहीये. आणि शेवटी काय हो, खरं बोललं की बरं वाटत नाही, खरं बोललं की बरं वाटत नाही आणि बरं बोललं की खरं वाटत नाही. त्यामुळे खरं आणि बरं यातच माझा गोंधळ उडण्यापेक्षा मी गौरी गंगाधर शिंदे या व्यासपीठाची, या विचार मंचाची रजा घेते आणि इथंच थांबते. आणि जाता जाता एवढंच म्हणते माझ्या सर्व माता भगिनींसाठी, चांद अधूरा है सितारों के बिना, चांद अधूरा है सितारों के बिना, गुलशन अधूरा है बहारों के बिना, गुलशन अधूरा है बहारों के बिना, सावन अधूरा है बरसातों के बिना. बाहेर पडतोय ना पाऊस आता. सावन अधूरा है बरसातों के बिना, जीना अधूरा है एक नारी के बिना, जीना अधूरा है एक नारी के बिना. एवढं बोलून मी इथंच थांबते. मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नाथपंथी गौरी गोसावी.